तुमचा पगार दरवर्षी वाढतोय, पण सेव्हिंग्स तरीही वाढत नाहीयेत. महिन्याच्या शेवटी अकाउंट पुन्हा जवळपास रिकामच होतंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतकी वर्ष नोकरी करूनही अजूनही वाटतंय की वेल्थ काही तयारच होत नाहीये. खरं सांगायचं तर यामागे कमी पगार हे कारण नाहीये. कारण असतं म्हणजे आपल्या नकळत होत असलेल्या आपल्या आर्थिक चुका. आणि मला खात्री आहे आज आपण ज्या चुका पाहणार आहोत त्यापैकी किमान 2-3 चुका तुम्ही आजही करत असाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या चुका वेळेत सुधारल्या तर पुढच्या 10-15 वर्षांमध्ये त्याचा खूप मोठा फरक पडू शकतो. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहताय फोरेस्ट वेल्थ मराठी. आपण सगळेच मेहनत करून पैसे कमवतो. सॅलरी येते, घर खर्च होतो, EMI भरतो, थोडीफार सेव्हिंग करतो आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा सुरू करतो. पण तरीही अनेक लोकांना असं वाटतं की इतकी वर्ष नोकरी करूनही वेल्थ काही तयार झाली नाहीये. आणि त्याचं कारण इन्व्हेस्टमेंट कमी करणं नसतं तर काही बेसिक फायनान्शियल मिस्टेक असतात, ज्या आपण वर्षानुवर्ष रिपीट करत असतो. त्यामुळे आज आपण अशाच 10 महत्वाच्या चुका पाहणार आहोत, ज्या प्रत्येक सॅलरीड पर्सनने टाळल्या पाहिजेत. तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या चुकीपासून. चूक क्रमांक 1, इमर्जन्सी फंड नसणं. एक प्रश्न स्वतःला विचारा, अचानक उद्या तुमचा जॉब गेला किंवा घरात एखादा मोठा मेडिकल एक्सपेन्स आला तर पुढचे 3 ते 6 महिने घराचा खर्च कसा चालेल? आपण बहुतेक वेळा SIP लगेच सुरू करतो, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते चुकीचं नाहीये. पण जर त्याआधी इमर्जन्सी फंड तयार केला नसेल तर एखाद्या इमर्जन्सी मध्ये आपल्यालाच ती इन्व्हेस्टमेंट तोट्यात विकावी लागू शकते किंवा क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनचा आधार घ्यावा लागू शकतो. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग मधला पहिला रूल म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही तर इमर्जन्सी फंड. साधारणपणे तुमच्या 3 ते 6 महिन्यांचा खर्च निघेल एवढी रक्कम वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं इन्कम फिक्स नसेल किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर 6 ते 12 महिन्यांचा खर्च वेगळा ठेवणं योग्य ठरतं. आता हा पैसा कुठे ठेवायचा? हा पैसा शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये ठेवू नये. कारण इमर्जन्सी कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यासाठी लिक्विड फंड, FD किंवा सहज उपलब्ध होईल असा सुरक्षित पर्याय निवडा. आता यानंतर आपण येतोय चूक नंबर 2 वर, फक्त कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्सवर अवलंबून राहणं. आता तुम्ही म्हणाल, माझ्या कंपनीने हेल्थ इन्शुरन्स दिलाय, मग मी कशाला वेगळा इन्शुरन्स काढायचा? पण इथेच बहुतांश लोक चुकतात. कारण आज तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय ती कंपनी उद्या असेल याची गॅरंटी नाही किंवा तुम्ही जॉब बदलू शकता, ले ऑफ होऊ शकतात आणि त्या दिवशी कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स देखील संपतं. त्यात आजच्या काळात एखाद्या मेजर सर्जरीसाठी 10 ते 15 लाखांचा खर्च येतो. काही गंभीर आजारांमध्ये त्याहूनही जास्त खर्च होतो. अशा वेळी फक्त कंपनीच्या कव्हरवर अवलंबून राहणं योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःच्या नावावर इंडिपेंडेंट हेल्थ इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स जितक्या कमी वयात घेता तितका प्रीमियम कमी असतो आणि प्री एक्झिस्टिंग डिसीजचा वेटिंग पिरियड देखील लवकर पूर्ण होतो. त्यामुळे मी अजून यंग आहे, नंतर घेईल हा विचार पुढे ढकलण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर योग्य हेल्थ इन्शुरन्स घेणं जास्त शहाणपणाचं ठरतं. आता हेल्थ इन्शुरन्समुळे मोठ्या मेडिकल एक्सपेन्सेस पासून संरक्षण मिळू शकतं. पण जर कुटुंबात कमावणारी व्यक्तीच अचानक नसली तर? तिथे येते पुढची महत्वाची चूक, टर्म इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करणं. आजही लोक इन्शुरन्स घेताना एकाच प्रोडक्ट मधून इन्व्हेस्टमेंट पण व्हावी आणि प्रोटेक्शन पण मिळावं अशी अपेक्षा ठेवतात. म्हणूनच लोक युलिप, मनी बॅक पॉलिसी अशा गोष्टींचा विचार करतात. पण खरं सांगायचं तर इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंटचं काम असतं वेल्थ तयार करणं, तर इन्शुरन्सचं काम असतं तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणं. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी एकाच प्रोडक्ट मध्ये मिसळल्या जातात तेव्हा अनेक वेळा दोन्ही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. जर तुमच्यावर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असेल तर प्युअर टर्म इन्शुरन्स हा सर्वात महत्वाचा इन्शुरन्स असतो. कारण तुलनेने कमी प्रीमियम मध्ये मोठं लाईफ कव्हर मिळू शकतं. त्यामुळे इन्शुरन्स घेताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, माझा उद्देश इन्व्हेस्टमेंट आहे की माझ्या कुटुंबाचं आर्थिक प्रोटेक्शन? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. कुटुंबाचं प्रोटेक्शन कसं करायचं ते पाहिलं. आता पुढची चूक अशी आहे जी जवळपास प्रत्येक सॅलरीड पर्सन करतो आणि त्याचा परिणाम थेट भविष्यावर होणाऱ्या वेल्थवर होतो. चूक क्रमांक 4,
SIP सुरू करून ती कधीच न वाढवणं. आजकाल म्युच्युअल फंड बद्दल सगळ्यांना जवळपास माहिती आहे. अनेकांनी SIP सुरूही केली आहे. पण खरी चूक SIP सुरू न करण्यात नसते, तर ती वर्षानुवर्ष त्याच अमाउंटवर चालू ठेवण्यात असते. थोडा विचार करा. तुमची सॅलरी वाढते, महागाई वाढते, तुमचे खर्च वाढतात, मग तुमची SIP मात्र तिथेच का राहते? समजा आज तुम्ही 5,000 ची SIP सुरू केली आणि पुढची 10-15 वर्ष तीच अमाउंट सुरू ठेवली, तर भविष्यातील गोल्स पूर्ण करण्यासाठी ती पुरेशी ठरेलच असं नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा प्रत्येक सॅलरी इन्क्रिमेंट नंतर किंवा किमान वर्षातून एकदा तुमची SIP वाढवत जा. अगदी 10% स्टेपअप सुद्धा दीर्घकाळात कंपाऊंडिंग मध्ये खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. अनेकांना वाटतं 500 रुपये किंवा 1000 रुपये SIP वाढवून काय होणार आहे? पण खरं सांगायचं तर वेल्थ एका मोठ्या निर्णयामुळे तयार होत नाही, तर ती अशा छोट्या छोट्या योग्य निर्णयांमुळे तयार होत असते. आता आपण वळूया पुढच्या चुकीकडे. फक्त EPF वर रिटायरमेंट प्लॅनिंग करणं. अनेक सॅलरीड लोकांना असं वाटतं की माझा EPF तर चालू आहे, म्हणजे रिटायरमेंटच्या प्लॅनिंगची काही गरजच नाही. पण खरं सांगायचं तर EPF हा रिटायरमेंट प्लॅनिंगचा एक भाग असू शकतो, पूर्ण प्लॅनिंग नाही. कारण रिटायरमेंटसाठी पैसा तयार करताना महागाईचाही विचार करावा लागतो. त्यामुळे फक्त EPF वर अवलंबून न राहता दीर्घकालीन वेल्थ क्रिएशनसाठी इक्विटी म्युच्युअल फंड सारख्या ग्रोथ असेटचा देखील विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये सेफ्टी आणि ग्रोथ या दोन्ही गोष्टींचा समतोल राहतो. यानंतर येते चूक नंबर 6, खूप जास्त पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवणं. अनेक जणांना ही एक सवय असते की सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवणं. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, त्या पैशांना सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवणं योग्य आहे का? सेव्हिंग अकाउंटवर मिळणारा इंटरेस्ट साधारणपणे महागाईपेक्षा कमी असतो. म्हणजे पैसा दिसायला तिथेच राहतो, पण त्याची पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते. त्यामुळे इमर्जन्सी फंड पुरते पैसे सेव्हिंग अकाउंट, FD किंवा लिक्विड फंड मध्ये ठेवा, पण त्यापेक्षा जास्त रक्कम दीर्घकालीन फायनान्शियल गोल्स लक्षात घेऊन योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. आतापर्यंत आपण पैसा कसा सुरक्षित ठेवायचा आणि कसा वाढवायचा ते पाहिलं. पण आता आपण अशी एक चूक पाहूया जी अनेक चांगला पगार असलेल्या लोकांनाही कर्जाच्या जाळ्यात अडकवते. ती म्हणजे क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकणं. क्रेडिट कार्ड वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर नक्कीच धोकादायक ठरू शकतो. आजकाल रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI अशा अनेक गोष्टी दिसतात आणि नकळत खर्च वाढत जातो. त्यातही सर्वात मोठी चूक म्हणजे फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरत राहणं, कारण त्यानंतर उरलेल्या रकमेवर खूप जास्त इंटरेस्ट लागू शकतो. म्हणून क्रेडिट कार्ड वापरा, पण फक्त तेवढाच खर्च करा जो बिल येताच पूर्ण भरू शकता. कारण क्रेडिट कार्डची खरी ताकद कन्व्हिनियन्स मध्ये आहे, कर्ज वाढवण्यात नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे 30% EMI रूल. समजा तुमचा महिन्याला पगार येतो 1 लाख रुपये. अशा वेळी तुमचे सर्व EMI मिळून साधारणपणे 30,000च्या आसपास असणं सुरक्षित मानलं जातं. याला साधारणपणे 30% EMI रूल म्हणतात. हा काही लॉ नाहीये, पण पर्सनल फायनान्स मधला एक महत्वाचा थंब रूल आहे. कारण उरलेल्या पैशातून घर खर्च, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, मुलांचं शिक्षण, मेडिकल एक्सपेन्सेस आणि इतर गरजा भागवायच्या असतात. जर पगाराच्या निम्म्यापेक्षा जास्त भाग EMI मध्येच गेला, तर एखादी इमर्जन्सी आली किंवा एखाद्या महिन्यासाठी इन्कम कमी झालं तर आर्थिक ताण लगेच जाणवायला लागतो. त्यामुळे लोन घेताना फक्त बँक किती लोन देते हे पाहू नका. मी आरामात किती EMI भरू शकतो हा प्रश्न स्वतःला आधी विचारा. यानंतर आपण वळतोय चूक नंबर 9 कडे, नॉमिनी न ठेवणं. बँक अकाउंट, म्युच्युअल फंड, डीमॅट अकाउंट किंवा इतर फायनान्शियल अकाउंट उघडताना नॉमिनी टाकणं अनेकदा पुढे ढकललं जातं. पण एखादी दुर्दैवी घटना घडली तर तुमच्या कुटुंबाला त्या पैशापर्यंत पोहोचण्यासाठी अनावश्यक कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. त्यामुळे आजच तुमच्या सर्व फायनान्शियल अकाउंट मध्ये नॉमिनी अपडेट आहे का हे एकदा नक्की तपासा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉमिनी म्हणजे अंतिम मालक नाही. नॉमिनी हा त्या रकमेचा रिसिव्हर असतो. पुढची प्रक्रिया कायदेशीर वारसा हक्कांच्या नियमानुसार ठरते. यानंतर सगळ्यात शेवटची आणि 10वी चूक आहे ती म्हणजे लाईफस्टाईल वाढते पण इन्व्हेस्टमेंट काही वाढत नाही. ही चूक कदाचित सर्वात कॉमन आहे. सॅलरी वाढली की आधी फोन अपग्रेड होतो, मग बाईक किंवा कार अपग्रेड होते,
वीकेंड ट्रिप्स वाढतात, ऑनलाईन शॉपिंग वाढतं, पण इन्व्हेस्टमेंट मात्र तिथेच राहतं. यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. आपल्या कमाईसोबत जीवनमान सुधारणं चुकीचं नाही, पण प्रत्येक सॅलरी इन्क्रीमेंट फक्त खर्च वाढवण्यासाठी वापरलं तर वेल्थ तयार होणं खूप कठीण होतं. त्यामुळे पुढच्या वेळी सॅलरी वाढली तर स्वतःसाठी काहीतरी घेण्यापूर्वी एक गोष्ट करा. आधी तुमची SIP वाढवा, कारण लाईफस्टाईल नंतरही अपग्रेड करता येईल, पण कंपाऊंडिंग मध्ये गेलेली वेळ परत मिळत नाही. फायनान्शियली मजबूत होण्यासाठी नेहमी जास्त पगाराची गरज नसते. अनेक वेळा फक्त काही चुकीचे निर्णय थांबवले तरी भविष्यात खूप मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे आजच्या 10 पैकी किती चुका तुमच्याकडून होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा सोप्या भाषेत पर्सनल फायनान्स, म्युच्युअल फंड आणि वेल्थ क्रिएशन बद्दलच्या माहिती आपण इथे नियमितपणे शेअर करत असतो. आणि जर तुम्हालाही तुमच्या फायनान्शियल जर्नीची सुरुवात करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल आणि पुढची प्रक्रिया समजून सांगेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा, गुंतवणूक करत रहा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत रहा.